नागपूर महानगरपालिकेच्या महिला उद्योजिका मेळाव्याचा गुरुवारी थाटात समारोप झाला। गेले 5 दिवस नागपूरकरांनी या मेळाव्याला चांगला प्रतिसाद दिला होता। यातच शेवटच्या दिवशी देखील नागपूरकरांनी इथं मोठी गर्दी केली होती। नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने आयोजित केलेल्या महिला उद्योजिका मेळाव्याचा गुरुवारी समारोप झाला। या मेळाव्यात 250 पेक्षा अधिक स्टॉल्स लावण्यात आले होते। नागपूरकरांनी या उद्योजिका मेळाव्याला भरभरून प्रतिसाद दिला। मेळाव्याला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी दररोज संगीत आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। दरम्यान समारोपीय कार्यक्रमाला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचं प्रेरक व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। यात स्काय डायव्हर पद्मश्री शीतल महाजन तसंच प्रसिद्ध गिर्यारोहक बिमला नेगी देवस्कर यांची विशेष उपस्थिती होती। जमिनीवर नाही राहत, मी ढगात राहते। नमस्कार, माझं नाव शीतल महाजन। मी काय करते माहितीये का? मी विमानात बसते आणि विमानातनं उडी मारते, पण पॅराशूट घेऊन। आज इथे नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने आयोजित केलेल्या ह्या महिला उद्योजक मेळाव्यामध्ये मला तुम्ही एक वक्ता म्हणून, एक स्पीकर म्हणून बोलवलं, त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते। उडी मारायची कशी, ह्याचं ट्रेनिंग कसं घ्यायचं, ह्याच्यासाठी आता जसं गुगल आहे तसं काही गुगल नव्हतं तेव्हा। तर मी जेव्हा माहिती काढत गेले आणि माहिती मिळवत असताना मला कळालं की भारतामध्ये हे ट्रेनिंगच मिळत नाही। मग ह्याच्यात कसं येणार ह्या क्षेत्रामध्ये, तेव्हा कळालं माझे जे मैत्रिणीचे भाऊ आहेत ते पहिले भारतीय आहेत ज्यांनी उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती पॅराशूट जंप केलेली आहे। दरम्यान या प्रदर्शनात प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांनी बनवलेल्या वस्तू देखील विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या। झाडूचं प्रशिक्षण, दिवाळीच्या वेळेस दिवे रंगवण्याचं प्रशिक्षण आणि राखीच्या वेळेस राखीचं प्रशिक्षण रुग्णांना दिलं जातं। आणि ह्या ज्या सगळ्या वस्तू रुग्ण बनवतात त्या अतिशय स्वस्त दरात उपलब्ध केल्या जातात आणि निव्वळ विक्री झाल्यावर जो नफा असतो तो डायरेक्टली पेशंटच्या अकाउंटवर जमा केला जातो। तरी मी सगळ्यांना अशी विनंती करते की आमच्या स्टॉलला व्हिजिट करून कृपया आमच्या टीमचे व मनोरुग्णांचे प्रोत्साहन वाढवावे व वस्तू खरेदी कराव्या अशी मी सगळ्यांना विनंती करते। प्रदर्शनात अनेक वस्तू विक्रीसाठी होत्या, मात्र सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला तो खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना। इथं उकडीचे मोदक, पाणीपुरीसह अनेक पदार्थ उपलब्ध होते। शेवटच्या दिवशी सर्व स्टॉल्सवर नागपुरातील दर्दी खवय्यांची गर्दी झाली। इथं ग्राहक आणि विक्रेते दोघेही समाधानी होते। नागपूरकरांनी सुद्धा या आमच्या ज्या फूडला उत्कृष्ट प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार। आणि याच्यामध्ये शुद्धतेचं पूर्ण पालन करण्यात आलेलं आहे, हायजेनिक वगैरेचं। आणि विशेष करून म्हणजे हा जो पदार्थ आहे हा एक तर पोटॅटोनी बनलेला असतो आणि याच्यामध्ये मसाला कोटिंग असते, त्याच्यामुळे असं शारीरिकदृष्ट्या काही अशी हानिकारक सुद्धा राहत नाही। केरल में जो टेस्ट है बस सेम टू सेम वो मिल रही है, ऐसे लोगों की डिमांड है और एक खाने के बाद वो दूसरी की डिमांड कर ही रहे हैं। टेस्ट छान आहे, त्याचे मुरमुरे पण छान कुरकुरीत आहे आणि टमाटर, कांदे, कोथिंबीर आणि चिंचेचं पाणी पण व्यवस्थित बरोबर लिमिटेड टाकलेलं आहे, त्याच्यामुळे टेस्टी आहे।